नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LCM आणि HCF बद्दल बघूया. ठीक आहे. हे LCM आणि HCF काय असतात त्याचं व्यवस्थित कॉन्सेप्ट समजून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याचं कसं काढायचं है ना, त्याची एक प्राईम फॅक्टरायझेशन मेथड असते. त्या मेथडनी आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त नंबरचे LCM आणि HCF कसे काढायचे ते बघूया आपण. तर ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघूया LCM म्हणजे काय. ठीक आहे ना. LCM याचा लॉंग फॉर्म असतो लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे. LCMचा लॉंग फॉर्म आहे लिस्ट कॉमन मल्टिपल. आता मल्टिपल काय असतंय? मल्टिपल म्हणजे है ना, जसं आता आपण मल्टिप्लाय करत जातो, जसं आता कुठली पण नंबर घ्या, जसा 2 आहे, 2 चे मल्टिपल काय काय आहे, 2 चा जो टेबल आहे है ना, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 2 3 जा 6, 2 4 जा 8. तर हे जे 2 4 6 8 10 हे जे आहे ना 2 चे मल्टिपल्स आहेत. ठीक आहे. तर असंच आपण इथे एक एक्झाम्पल घेऊया. जसं आता 8 आहे. 8 चे मल्टिपल काय होणार? 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48. असं तुम्ही है ना किती पण फॅक्टर याचे, किती पण मल्टिपल असू शकतात त्याचे. ठीक आहे. 8 चे जिथपर्यंत तुम्ही मल्टिप्लाय करत जाणार ते सगळे त्याचे मल्टिपल असणार. दुसरी अजून एक नंबर घेऊया. जसं आता आपण एक 12 घेतलाय. 12 चे मल्टिपल काय होणार? 12 1 जा 12 है ना, 12 2 जा 24, 12 3 जा 36, 12 4 जा 48, 12 5 जा 60, 12 5 जा 60, 12 6 जा 72. आणि याच्यानंतर अजून जेवढे पण पाहिजे फॅक्टर आहे ना, ते तुम्ही जेवढे पाहिजे 10 टाइम्स, 100 टाइम्स, 1000 टाइम्स, जितके पण काढू शकता तुम्ही, सगळे त्याचे मल्टिपल्स येतात. पण आता याच्यामध्ये बघा, याच्यात आपल्याला बघा कॉमन मल्टिपल कुठलं आहे. इथे बघा 8 आणि 12, 16 आहे, 24 आहे, इथे 24 आहे आणि 24 आहे. तर हे आपल्याला कॉमन दिसलं एक 24 आणि हे पण 24. त्याच्यानंतर बघा 32, 36, 40, 48 है ना, इथे बघा 48 आणि 48 हे पण दोन कॉमन आहे. पण आपल्याला काय करायचं आहे की ह्या दोन्ही नंबरचे लिस्ट कॉमन मल्टिपल बघायचे. त्याचा लिस्ट म्हणजे सर्वात छोटा हा पण त्याचा कॉमन आहे. पुढे पण अजून बघा इथं 72 येते ना, 8 च्या टेबलमध्ये पण 72 येते. 8 9 जा 72, 72 पण एक कॉमन मल्टिपल आहे ह्या दोन्ही नंबरचा. पण आपल्याला 72 ला किंवा 48 ला कन्सिडर करायचं नाही. आपल्याला कुठला कन्सिडर करायचं आहे? लिस्ट, सर्वात लहान लिस्ट कॉमन मल्टिपल. तर 8 आणि 12 चे लिस्ट कॉमन मल्टिपल काय होतात? 24 आहे. आता हे जे आहे आपल्याला फाइंड कसं करायचं? आपल्याला जर क्वेश्चन विचारला की 8 आणि 12 चे 8 आणि 12 चा LCM काढा, है ना, 8 आणि 12 चा LCM, हाऊ टू फाइंड LCM ऑफ 8 अँड 12. हे दोन नंबर आहे ज्यांचे आपल्याला LCM कसं काढायचं. तर ते कसं करायचं आपल्याला, त्याचं एक प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे, त्यांनी आपल्याला काढता येते. ठीक आहे. तर बघा आता इथं कशा पद्धतीने काढायचं आहे 8 आणि 12. ठीक आहे ना. याला असं डिवाइड करत जायचं. सगळ्यात पहिला प्राईम नंबर काय आहे तुमचा? 2. पहिले 2 ने डिवाइड करायचं. 2 4 जा 8, 2 6 जा 12. त्याच्यानंतर परत 2 ने डिवाइड करायचं याला. ठीक आहे. 2 2 जा 4, 2 3 जा 6. परत अजून याला हे बघा आता इथे 2 आहे, 3 आहे, तर 2 ने आपण डिवाइड करायचं. फक्त 2 ला डिवाइड करायचं. 2 1 जा 2 आणि हे 3 आहे तसंच राहू द्यायचं. परत आता इथं बघा, इथं 1 आलं ना, आता इथं तर जाणार नाही आता कुठल्याच नंबरनी डिव्हिजन. ठीक आहे. आता काय करायचं, इथं 3 आहे ना, तर 3 ने डिवाइड करायचं. हे 1 तसंच राहू द्यायचं आणि 3 1 जा 3. असं शेवटी 1 1 येईपर्यंत तुम्ही असं प्राईम नंबरनी याला डिवाइड करत जायचं या दोन्ही नंबरला. तर याचं जे बघा LCM किती आलं बघा. LCM जे आहे कसं काढायचं,
LCM इज इक्वल टू हे बघा हे 2 × 2 × 2 × 3. ठीक आहे, हे इंटू 1 तर करायचंच नसते, तर 2 × 2 × 2 × 3 हे किती आलं बघा, 2 × 2 = 4, 4 × 2 = 8, 8 × 3 = 24. बघा ह्या दोन्ही नंबरचं 8 आणि 12चं LCM किती आलंय 24. आणि इथे पण आपण बघितलं LCM किती आहे 24 आहे. लिस्ट कॉमन मल्टिपल किती आहे यांचं 24 आहे. कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे, पहिले कॉन्सेप्ट समजून घ्या, त्याच्यानंतर आपण असे कुठल्याही 2 नंबर किंवा 3 नंबर 4 5 कुठल्याही कितीही नंबरचे आपण कॉमन मल्टिपल काढू शकतो. ही प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे, त्यांनी आपल्याला काढता येते. ठीक आहे, मला वाटते तुम्हाला कळालं असेल. लिस्ट कॉमन मल्टिपल कशाला म्हणतात, मल्टिपल म्हणजे काय आहे, याचे मल्टिपल है ना. 8 × 1, 8 × 2, 8 × 3 हे सगळे याचे मल्टिपल्स आहेत. असेच प्रत्येक नंबरचे मल्टिपल आहेत, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे ना. तर यांच्यामध्ये 2 नंबरमध्ये जो सर्वात छोटा, लिस्ट म्हणजे सर्वात छोटा जो कॉमन मल्टिपल असतो त्या या 2 नंबरचा LCM असतो. तर हे आपण तर कॉन्सेप्ट क्लिअर करायसाठी आपण हे केलं आहे. आणि त्याला म्हणजे LCM काढायची, LCM फाइंड आउट करायची मेथड कुठली आहे, ही आहे प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आहे. ठीक आहे, अशा मेथडनी हे LCM आपल्याला काढता येते. ठीक आहे, चला तर आता बघूया आपण HCF. आता बघा आपण बघूया HCF. LCM मला वाटते तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झालं असेल, कसं काढायचं ते पण क्लिअर झालं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतरही आपण अजून एकदा बघूया, दोघांचे कंपॅरिझन करून बघू. आता बघा HCF. HCF काय आहे, HCF. HCFचा लॉंग फॉर्म आहे बघा, हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता याच्या अगोदर आपण जे LCM बघितलं होतं त्याच्यामध्ये काय होतं, मल्टिपल होतं. आता इथं काय आहे, फॅक्टर. फॅक्टर आणि मल्टिपलमध्ये जर तुम्हाला डिफरन्स माहिती असेल तर तुम्हाला हे दोन्ही सोपं जाईल. आता फॅक्टर कसे असतात, परत आता आपण तेच 2 नंबर घेऊया, 8 आणि 12. ठीक आहे, आता 8चे तुमचे फॅक्टर काय असणार आहे, जसं आता आपण पहिले LCM मध्ये काय बघितलं होतं, मल्टिपल बघितले होते त्याचे, 8 × 1 = 8 × 2 = 8 × 3 =. पण याच्यामध्ये फॅक्टर म्हणजे याचे 8 ला डिवाइड करणारे कुठले कुठले नंबर आहेत. तर सगळ्यात पहिले तर माहिती आहे आपल्याला की प्रत्येक नंबर जी आहे 1 नी डिवाइड होते. तर याचा पहिला फॅक्टर तर 1च येतोय. दुसरा कशाने डिवाइड होणार, 2 नी डिवाइड होणार. त्याच्यानंतर 3 नी होतोय का, नाही. 4 नी डिवाइड होतोय. त्याच्यानंतर स्वतः 8 नी स्वतः है ना त्या स्वतःच्या नंबरने डिवाइड होतो. असे याचे फॅक्टर काय झाले, 1 2 4 आणि 8 फॅक्टर झाले. त्याच्यानंतर 12 बघा, आता 12 पण 1 नी पहिले डिवाइड होणारच. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 नी पण होत आहे, परत 3 नी पण डिवाइड होत आहे, 4 नी होत आहे. ठीक आहे, 6 नी पण डिवाइड होत आहे. त्याच्यानंतर 12 नी डिवाइड होणार. तर याचे फॅक्टर काय आले बघा, हे फॅक्टर म्हणतात आपण. ह्या ज्या आहे ना 8 ला आपण 1 नी पण डिवाइड करू शकतो, 2 नी पण करू शकतो, 4 नी करू शकतो, 8 नी पण डिवाइड करू शकतो. तर 8 चे फॅक्टर काय झाले, हे 1 2 4 8 आहे. त्याच्यानंतर 12 चे फॅक्टर बघा, 1 2 3 4 6 आणि 12. आता याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता इथे बघा कॉमन काय काय दिसतंय, 1 आणि 1 तर कॉमन आहे. ठीक आहे, 2 आणि 2 पण कॉमन आहे. ठीक आहे, 3 आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर काय आहे, 4 आहे. ठीक आहे, हे 4 आहे इथं आणि इथे पण 4 आहे. त्याच्यानंतर 8, इथं 6 आहे. त्याच्यानंतर इथं है ना. त्याच्यानंतर आता इथं अजून माहिती का तुम्ही, जसं सॉरी आता याच्या पुढे तर फॅक्टर येणारच नाही ना, याचे मॅक्झिमम इथपर्यंतच येते 12. याच्या पण इथं, तर इथं तर तुम्हाला दुसरं कुठलं कॉमन दिसतंय का, 8 किंवा 6 किंवा 12 असं ह्याच्यात कॉमन नाही आहे दोघांमध्ये पण. तर मॅक्झिमम म्हणजे हायेस्ट कॉमन कुठला झाला, याच्यामधला फॅक्टर 4 झाला. तर मग यांचं HCF किती आला, यांचं HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर किती येणार, 4 येणार याचा. ठीक आहे, हा याचा कॉन्सेप्ट आहे. म्हणजे फॅक्टर करायचे आणि त्याच्यामध्ये आता ॲक्च्युली 1 आणि 2 तर आहे, हे पण फॅक्टर आहे, पण हे हायेस्ट नाही आहे, हे छोटे आहेत. आपल्याला सगळ्यात मोठा हायेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा कुठला आहे, 4 आहे. तर यांचा 8 आणि 12चा जो HCF आहे तो 4 येतो. आता याला
प्राईम फॅक्टरायझेशन मेथड, ज्या मेथडनी आपण LCM काढला आहे त्याच मेथडनी आपण HCF पण काढू शकतो, पण थोडासा फरक आहे बघा. कसं आहे, 8 आणि 12 याचा आपल्याला HCF काढायचं आहे. सेम प्राईम फॅक्टरायझेशन मेथडच यूज करायची आहे, पण हे बघा पहिले 2 डिवाइड करायचं आहे. 2 4 जार 8, 2 6 जार 12. त्याच्यानंतर परत 2 डिवाइड करायचं आहे. 2 2 जार 4 आणि 2 3 जार 6. पण आता इथे लक्षात द्या, आता इथं आपल्याला HCF काढताना एक लक्षात ठेवायचं आहे की इथे जी नंबर आपण ज्या नंबरनी डिवाइड करतो ना, हे दोन्ही नंबर डिवाइड व्हायला पाहिजे, है ना. इथं बघा 8 आणि 12 दोन्ही 2 डिवाइड होते, 4 आणि 6 पण 2 डिवाइड होते, ठीक आहे. पण आता 2 आणि 3 जे आहे ना, दोन्ही नंबर एकाच नंबरनी डिवाइड नाही होत, ठीक आहे ना. आपण सॉरी LCM काढताना आपण काय केलं, याला 2 अजून डिवाइड करून याला वेगळं डिवाइड केलं, याला असंच राहू दिलं. परत 3 डिवाइड करून इथं 1 राहिलं, याला 1 अजून डिवाइड केलं. पण HCF काढताना असं नाही करायचं आहे. HCF काढताना आपल्याला ही जे नंबर आहे ह्या दोन्हीमध्ये याचं डिव्हिजन झालं पाहिजे, तरच आपण ती नंबर इथे घेऊ शकतो, नाहीतर आपण घेऊ शकत नाही आणि इथेच आपल्याला थांबावं लागते, ठीक आहे. LCM मध्ये कसं आपण 1 1 येईपर्यंत कंटिन्यू करत जातो, पण इथे नाही करायचं आहे. आणि इथे बघा आता हे जे नंबर आहे लेफ्ट साईडला आलेले ते यांचं HCF असते. तर HCF इज इक्वल टू काय येऊन जातोय, 2 × 2 म्हणजे किती आलं, 4. तर इथे आपलं जे आलं ना 4, HCF इथं 4 येत आहे, ठीक आहे. हा थोडासा फरक आहे HCF काढताना. मेथड तशीच आहे, फक्त एक लक्षात ठेवायचं की इथे जी आपण नंबर घेऊ ह्या दोन्हीमध्ये डिव्हिजन केला पाहिजे त्याचा, तरच आपण तिथं करू शकतो, नाहीतर मग तिथे स्टॉप करून द्यायचं आणि जे लेफ्ट साईडला ज्या नंबर आलाय त्यांचं मल्टिप्लाय केल्यावर जी काही आन्सर येतो तो त्याचा HCF असतो. कशाचा, 8 आणि 12चा HCF असतो, ठीक आहे. तर मला वाटते क्लिअर झालं असेल तुम्हाला. बघून घ्या एकदा अजून. HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचे आपल्याला, है ना. 8चे फॅक्टर आहे 1 2 4 आणि 8. 12चे फॅक्टर आहे 1 2 3 4 6 आणि 12. आता याच्यामध्ये हे दोन्ही कॉमन आहे फॅक्टर, हे पण कॉमन आहे, पण आपल्याला मॅक्झिमम म्हणजे हायेस्ट कुठला आहे याच्यामध्ये 4 आहे, त्याच्यानंतर पण नाही आहे कुठलाच, है ना. तर हायेस्ट कुठला आहे याच्यामध्ये 4, तर जो HCF आहे त्यांचा 4 येतो, है ना. हे कॉन्सेप्ट क्लिअर करायसाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि हा जो आहे ना ही मेथड आहे, ह्या मेथडनी तुम्हाला HCF काढायचं आहे, ठीक आहे. सेम LCM सारखंच आहे, फक्त थोडंसं चेंज आहे. तर आता आपण काय करूया, आता परत अजून एक नंबर घेऊन त्यांचे LCM आणि HCF दोन्ही कसे काढायचे आपण बघूया. आता आपण एक छोटासा क्वेश्चन बघू. फाइंड LCM अँड HCF ऑफ 24 and 36. ह्या दोन नंबरचे आपल्याला LCM आणि HCF काढायचे. तर बघा थोडं लक्ष देऊन बघा. प्राईम फॅक्टरायझेशन मेथड सोपी आहे, ठीक आहे. दोन नंबर आहे 24 आणि 36. याच्यामध्ये आपल्याला LCM काढायचं आहे, ठीक आहे. LCM काढताना आपण काय करायचं आहे की प्राईम नंबर सगळ्यात छोटी प्राईम नंबर 2 आहे. 2 याला पहिले डिवाइड करायचं. 2 12 जार 24 है ना. 2 18 जार 36. परत 2 द्यायचं. 2 6 जार 12. 2 9 जार 18. परत अजून 2 द्यायचं. 2 3 जार 6. याच्यात जात नाही आहे तसंच लिहायचं. परत आता इथं बघा 3 जायचं आहे, तर 3 1 जा 3, 3 3 जा 9. परत अजून 3 जाते. 3 1 जा 3, 3 1 जा 3. इथं 1 लिहायचं आहे, 1 है ना. जिथं 1 आलं ना त्याला 1 लिहायचं आहे. उरलेल्या नंबरमध्ये आपण त्याला डिवाइड करायचं आहे. तर अशा प्रकारे याचं LCM किती येते बघा. LCM येत आहे आता 2 × 2 × 2 × 3 × 3. हां, 2 × 2 × 2 × 3 × 3. म्हणजे किती आलं बघा. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 3 जा 24, 3 जा 72. याचा LCM काय आलं 72. ठीक आहे. हे आहे LCM काढायची प्रोसेस, है ना. LCM काढायची मेथड आहे. सेम मेथड आपल्याला HCF काढताना पण वापरायची आहे, पण फक्त थोडासा डिफरन्स आहे बघा. 24 आणि 36चा आपल्याला HCF काढायचं आहे, ठीक आहे. आपण 2नीच डिवाइड करणार आहे. प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनीच काढायचं आहे. पण बघा काय फरक आहे. 2 12 जार
24, 2 18s are 36. ठीक आहे. परत या दोन्हीमध्ये आपल्याला बघायचं की 2नी डिव्हिजन होत आहे का, होत आहे दोन्हीमध्ये. तर 2 6 are 12, 2 9s are 18. आता इथे 2नी डिवाइड होते का, पण दोन्हीमध्ये पाहिजे. इथे तर 2नी डिवाइड होऊन जाईल ही नंबर, पण ही होते का, नाही होत. मग 3नी होते का बघायचं, पुढची जी प्राईम नंबर आहे त्यांनी होते का. 3नी दोन्हीमध्ये डिवाइड होत आहे, तर 3नी डिवाइड करायचं. मग याला 3 2s are 6 आणि 3 3s are 9. परत आता इथे बघा, ह्या दोन्ही नंबरमध्ये कुठल्याही एका नंबरनी डिवाइड होते का, नाही होत. कारण एक 2 आहे, एक 3 आहे, तर याच्यामध्ये डिव्हिजन होणारच नाही. म्हणजे आपल्याला मग इथेच याला थांबवायचं आहे. आणि HCF आपलं काय येईल आता बघा. हे बघा, हे जर ज्याला कळालं त्याला LCM आणि HCF खूप सोपं जाईल. आता इथं HCF काय आलं, 2 × 2 × 3. बस 2 × 2 × 3. याचं HCF येतोय 2 2s are 4 3, 4 3s are 12. हे याचं HCF आलं. तर दोन नंबर 24 आणि 36चं LCM जे आहे 72 येत आहे, आणि याच दोन्ही नंबरचं HCF जो आहे तो 12 येतोय. ठीक आहे. मॅथड सेम आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, HCF काढताना इथे जी नंबर आपण घेऊ त्या दोन्ही नंबरमध्ये डिवाइड झाली पाहिजे, डिव्हिजन गेला पाहिजे, तरच आपण त्याला करू शकतो. अदरवाईज आपल्याला तिथे स्टॉप करावं लागेल. पण इथे तसं नाही आहे. जोपर्यंत इथे 1 1 येत नाही है ना. आता इथे 2नी डिवाइड, इथे 2नी डिवाइड झालंय, 6 होते, पण 9 होतंय का, नाही होत. मग आपण याच्यामध्येच डिव्हिजन देऊया. 3 झालं, हे 9 जसे आहे तसंच लिहिलं. मग 3नी डिवाइड केलं याला, ही डिवाइड झाली 1 टाइम, ही झाली 3 टाइम. पुन्हा आता हे 1 जसंच्या तसं लिहिलं आपण. 3ला परत आपण ह्या 3ला डिवाइड केलंय 1 टाइम. तर असं 1 1 येईपर्यंत असं करत जायचं है ना. त्याचं डिव्हिजन करत जायचं, फॅक्टराईज करत जायचं त्याला. आणि जे ह्या साईडला जेवढेही फॅक्टर आलेलं आहे त्याचं मल्टिप्लाय केलं तर LCM येतो आपल्याला. तर आय होप सगळ्यांना हे थोडं समजलं असेल. ठीक आहे. पण थोडंसं आहे कन्फ्युजन, पण हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस करत राहा तुम्ही. असे तुम्हाला याचे नेहमी नेहमी प्रॅक्टिस करत राहिलं ना. हे बघा, लक्षात ठेवा, फक्त हे LCMचं लॉंग फॉर्म आणि HCFचं लॉंग फॉर्म है ना. लिस्ट कॉमन मल्टिपल. मल्टिपल म्हणजे काय असतात, जे टेबल्स आहेत ते सगळे मल्टिपल आहेत. आणि इथं HCF हायेस्ट कॉमन फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय असतात, जसं आता 12चे फॅक्टर काय काय आहे. 12 मध्ये ज्या नंबर्सनी डिव्हिजन होऊ शकतो ते 12चे फॅक्टर आहे. त्याचा सर्वात छोटा फॅक्टर 12चा सर्वात छोटा फॅक्टर 1 येणार, आणि सर्वात मोठा फॅक्टर काय येणार आहे, 12 येणार आहे. ठीक आहे ना. तर असे ज्याचे फॅक्टर काढायचे आपल्याला, आणि त्याच्यामधला जो सर्वात मोठा फॅक्टर आहे तो HCF असतो. ठीक आहे. तर आता इथं बघा, आपण पहिले तुम्हाला कॉन्सेप्ट पण क्लिअर करून दिलं, आणि LCM आणि HCF काढायची प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनी फक्त थोडासा चेंज आहे, तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही 2 किंवा 3 किंवा 4 5 6 कितीही नंबरचे तुम्ही LCM आणि HCF काढू शकता. ठीक आहे. तर बघा, कळालं असेल तुम्हाला व्यवस्थित, मला असं वाटतंय. ठीक आहे. नसेल कळालं तर सारखं व्हिडिओला 2 वेळेस 4 वेळेस प्ले करून बघा, कळेल. नाहीच कळालं तर मला काही कमेंट्स वगैरे करा, मी तुम्हाला पुन्हा एकदा जर जमलं तर व्यवस्थित तुम्हाला अजून एकदा समजवायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर चला, आता आपण आजचं टॉपिक इथेच थांबूया. ठीक आहे. आता याच्यानंतर चॅप्टर नंबर 3 जे आहे आपलं प्लेइंग विथ नंबर्स, ते चालू करूया आपण. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.